आणि एवढी कारनामे चाललीत ना हर्षूची ना अंशूची, अनलिमिटेड. तुम्हाला दाखवते एक मिनिट. आम्हाला घ्यायचे आज फॅन पुसून. हे बघा किती घाण झालेले आहेत. आणि अंशूला आणलेला आहे शिडी. चला आम्हाला फॅन वगैरे पुसून घ्यायचे बेडरूम मधला. पण 2च आहेत फॅन, तसे तर जास्त नाही आहेत. किती घाण झालेत बघा. दसऱ्यामध्ये पुसलेले होते, परत मी काही म्हणजे दिवाळीचं घेतलं नाही पुसून. ऑलरेडी आज घाण झाले, तर आज मी सगळं म्हणजे स्वच्छ करायला काढले. बेडशीट पण धुवायला टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यावर काहीतरी आतरावं लागेल मला सध्या. इथं आहेत माझ्या साड्या, जे की मला टाकायच्या आहेत पिको फॉल करायला. आणि काही ब्लाऊज आहेत ह्याच्यामध्ये. हे साड्या आहेत जी की मी एकदा पण वेअर केलेल्या नाही आहेत, पूर्ण साड्या. आणि ते जी मी दिवाळीला घेतलेली साडी आहे ना, त्याच्यावर सांडलेलं आहे तेल. आता हे कधी मला जाणं होईल पिको फॉल टाकायला. ह्या साडीवर सांडलेलं आहे तेल. मी यांच्याकडे देणार आहे. याच्यावर त्या दिवशी ना एक कारनामा झालेला आहे, तेल सांडलेलं आहे. असं काही दिसणार नाही. हे डार्क आहे साडी, पण वास खूप यायला आहे तेलाचं. म्हणून मी ह्याला ना ड्राय क्लिनिंगला देणार आहे साडीला. आणि आज अशी काही कामे आहेत करायची आम्हाला, जे की संडे स्पेशल डे ते राहत नाही आमच्यासाठी. कधी कधी असतो, तर कधी कधी कामात वेळ निघून जातो. हे बघा निर्यामध्ये पूर्ण साडीवर तेल सांडलेलं आहे माझ्या पूर्ण. आता ह्याच्यामध्ये काही डार्क आहे कलर म्हणून दिसत नाहीये, पण मी पिको फॉल पण केलं नाही या साडीला, कारण ड्राय क्लीन करूनच मग मी पिको फॉल करणार आहे साडीला. चला फॅन वगैरे घेतो पुसून स्वच्छ, आणि मग बाकीचं आवरायचंय. आज स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये. तसं तर मी स्पेशली घेत नाही स्वयंपाकाचं टेन्शन, कारण करायला 1 तास लागतो. म्हणून टेन्शन घेऊन काय उपयोग नाहीये. जे काय आहे ते नाश्त्याला थोडंफार करावं. आणि ह्यांनी पिलेला आहे रस, मुलांनी पण चहा मी घेतलेला आहे. आता आज बनवणार आहे उसळ आणि यांच्यासाठी शाबू. आणि परत स्वयंपाकाचं बघूत काय होते ते. सध्या तरी हे काम करायचं आहे आम्हाला. फॅन वगैरे क्लीन करून घ्यायचा आहे. किती मिळालेलं आहे, किती खरंच कुठून येत असेल ना एवढी धूळ. इथे होत आहे फॅनची क्लीनिंग. खाली नका पाडू, खाली पडलं हे बघा धूळ छोटी. आणि 2 फिश आणलेत हे बघा ह्यांनी. यांना एक आणा म्हटलं होतं. कुठे गेली व्हाईट वाली, तर दिसना बी झाली कॅमेऱ्यात. व्हाईट वाली तर दिसनाच, हो का, ब्लॅक अँड व्हाईट. ही बिचारी एकटी पडली इथं. एक आणा म्हटलं तर आणून ठेवलेत 2. आता मला तर भीतीच वाटायली. उगाच एकच आणलेली बरी होती बरं का, 2 आणून ठेवायलेत. हर्षू इकडे रे. आता मी यांना टाकते बाउल मध्ये. पकडायचं नीट. फिश टाकू? हा, मी बी येऊ, फिश बी येऊ, दोघं बी येऊ. कसं टाकावं? पाणी हेच टाकू का हो? पाणी टाकलं. पकडलीस? करायलास का व्हिडिओ? सरक लांब हो, व्हिडिओ कर नीट. मला व्हिडिओ पकडायचे. मला पण इथे आहे फिश. 1 2 3 स्टार्ट. आई आधीच झालं चालू. हा झालं का बंद? चालू करा. संपलं का? लिक्विड संपलं. मला अंशीनं मारले मला. कांदा वडा तिखट आहे. इथे चालली आहे माझी तयारी उसळ करायची, जे की परवाला घातलं होतं ना मी, ते करायचं. एवढा कांदा तिखट आहे, कांदाच नको वाटते कापायला.
आहे माझ्याकडे ते चॉपिंगचं, पण माहित नाही मी का बरं हाताने कापलंय ते आता वाटायला. चला असं शाबू पण करायचंय आणि करून घेते मी उसळ, दाखवते तुम्हाला पण. वाव ब्युटिफुल, लय भारी होती की. बुडवून आणायलास का त्याच्यात? अंशूला आता यांनी ती बबल्स नवीन आणलेलं आहे, काय म्हणतात माहित नाही मला, पण ते खूप सारे बबल्स यायला लागले त्याच्यातून. अंशू झालेला आहे खुश एकदम. इथे टाकले जिरे, तेल तापलेलं आहे. इथे मोहरी जिरे टाकलेले आहेत. आता टाकते मी मिरच्या. आणि आता टाकायचं आहे आपल्याला याच्यात कढीपत्ता. कढीपत्ता झाल्यानंतर परत मी टाकणार आहे कांदा. टाकला कांदा. माझ्याकडे छोटं स्टँड नाही, एका हाताने धरून मी एका हाताने टाकायले. छोटं स्टँड नाहीये, मागवणार आहे. बघू छोटं स्टँड, मोठं स्टँड आहे तसं तर. त्याला परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हळद आणि थोडं लाल पण टाकते मी, मिरचू. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये मटकी टाकायची आहे. हे उसळ मटकी टाकून घ्यायची. आता ह्याला चांगलं म्हणजे परतून घेते मी. कांदा आपला परतून झालेला आहे थोडाफार लालवट. आता मी याच्यात ऍड करते आपलं उसळ आणि मीठ. हळद पण टाकलेली आहे मी, कारण हळद नव्हती डब्यामध्ये भरून पण घेतली आणि आतमध्ये टाकलेली पण आहे. आणि चवीपुरतं मीठ आणि पुन्हा टाकायची आपल्याला कोथिंबीर. आपली रेडी होईल मग उसळ एकदम टेस्टी. त्याला मी टाकून घेते टेस्टी उसळ, कारण ना दिसत नाहीये मला, एका हाताने धरून एका हाताने करावं लागेल त्याच्यामुळं. फायनली दाखवते तुम्हाला. थोडं हातानेच घ्यावं लागेल कारण मोडं खूप सुंदर आलेली आहेत. थोडीफार म्हणजे आणि यायची पण राहिलेली आहेत. 2-3 दिवस ठेवलं ना एकदम छान येतात बरं का याला मोडं. हे आपलं उसळ आहे रेडी. आता मला इथे बनवायचं आहे शाबू यांच्यासाठी आणि हे उसळ आणि थोडंफार फराळाचं आम्ही करणार आहे, आता खाणार आहे. आमच्यासाठी बनवलेलं आहे उसळ. हे पण एक टाइम खातील कारण रविवार आहे ना यांना, म्हणून. इथे आता माझं चालू आहे प्रिपरेशन शाबूची. चला मी करून घेते. इथे माझा शाबू ही बनलेला आहे. महाग पडलं ना तसंच पडून जातं. आता मला शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचंय आणि मीठ. शिंदे लोण काही वापरत नाही, आईकडे गेलंच तिकडं आई वापरते, पण मी सध्या मीठच वापरते बरं का. आणि इथे बघा शाबू रेडी आहे, इथे उसळ रेडी आहे. आणि मस्त भूक खूप लागलेली आहे. ज्या दिवशी सुट्टी असते ना स्पेशली मला खूप म्हणजे खूप भूक लागते. फराळाचं असून पण मी का खायला नाही मलाच माहित नाही. चला आता लवकर आम्ही खात बसलो ना मग त्यांना खूप उशीर होईल. मी खाल्ल्यानंतर मग मला म्हणजे करू वाटत नाही, म्हणून मी लगेच करून घेतलं. झालेलं आहे आपलं इथे शाबू आणि उसळ. आणली स्केटिंग आहे ना अंशूला आणली. सोडा वर बघू, हळू सोडा. धरा त्याला हळूहळू धरा. हळूहळू पकड. असं धरायचं, असं हाताला धरायचं. तिकडून चला तर मी माझ्या व्लॉगला इथेच एंड करते. मुलं तर खूप खुश होती स्केटिंगमुळे. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.